Sukhadia Traders, Surat, holds a loss of profit policy. From the following information, calculate the amount of claim under loss of profit policy. आपल्याला 1, 2, 3, 4 अशा सिक्वेन्सने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. First, the accounts are prepared annually on 31st December. Every year, अकाउंट जे आहेत ते प्रिपेअर केले जातात 31 डिसेंबरला. त्यानंतर नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2013 रुपीज 5 लाख. नेट प्रॉफिट आणि इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस दोन्ही एकत्र करून दिलेले आहेत, म्हणजे बेरीज करून दिलेले आहेत. बेरीज करून ते आहेत 5 लाख रुपये 31 डिसेंबर 2013 म्हणजे मागच्या वर्षीचे, आग लागल्याच्या अगोदरच्या वर्षीचे. अ फायर ऑकर ऑन 30th एप्रिल 2014, 30 एप्रिल 2014 बिझनेस प्रिमायसेसला आग लागलेली आहे. आणि पिरियड ऑफ इंडेमिनिटी सांगितलेला आहे 6 months. 6 महिन्याचा डॉक्युमेंट मध्ये आपण जो नोंदवलेला पिरियड आहे तो आहे 6 महिन्यांचा. द सेल्स फॉर द इयर एंडेड 30th एप्रिल 2014 म्हणजे आग लागल्याच्या तारखेला ज्याला 12 महिने पूर्ण होतात असे सेल्स आहेत 14 लाख रुपये. हे आपण इन्शुरन्स कव्हर कॅल्क्युलेट करताना घेत असतो. अँड फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2013 म्हणजे मागच्या वर्षाचे, मागच्या अकाउंटिंग इयर क्लोज केलं त्यावेळेचे सेल्स होते 12,50,000 रुपये. हे आपण घेणार आहोत आपल्या ग्रॉस प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करताना, सेकंड कॅल्क्युलेशन करताना. त्यानंतर 5व्या इन्फॉर्मेशन मध्ये दिलेले आहेत द सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन वेअर रुपीज 2 लाख. डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स आहेत 2 लाख रुपये. अँड फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड इन प्रिसिडिंग इयर वेअर रुपीज 4,50,000. आणि सेम पिरियड मध्ये मागच्या वर्षीचे जे सेल्स होते ते आहेत 4,50,000 रुपये. हे आपण पहिल्या कॅल्क्युलेशनला घेतो. शॉर्ट सेल्स काढताना जे आपले करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स आहेत त्या सेल्स मधून आपण डिसलोकेशन पिरियड मधले जे सेल्स आहेत ते मायनस करत असतो. मग ते आपण पहिल्या कॅल्क्युलेशनला घेणार आहोत. त्यानंतर पुढची जी 2 इन्फॉर्मेशन आहे एक्सपेन्सेस इनकर्ड टू मिटिगेट लॉसेस आणि सेव्हिंग इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू फायर, हे 2 आयटम नवीन आहेत. हे आतापर्यंत जे आपण मागचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत त्यामध्ये आलेले नाही. हे 2 आयटम नवीन आहेत. एक्सपेन्सेस इनकर्ड टू मिटिगेट लॉस 20,000 रुपये. हे आपण काय करणार आहोत तर आपलं ज्या वेळेला लॉस ऑफ प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करणार आहोत त्यावेळेला आपण ते ऍड करणार आहोत. लॉस ऑफ प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करताना एक्सपेन्सेस इनकर्ड टू मिटिगेट लॉस हे आपण ऍड करणार आहोत. आणि सेव्हिंग इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू फायर अमाउंटेड टू रुपीज 5,000 हे आपण काय करणार आहोत तर लॉस ऑफ प्रॉफिट काढताना लेस करणार आहोत. म्हणजे आपलं जे उत्तर येईल लॉस ऑफ प्रॉफिटचं ते आधी आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. त्यानंतर एक्सपेन्सेस त्यामध्ये ऍड करणार आहोत आणि सेव्हिंग इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आपण लेस करणार आहोत. आणि लास्टला अमाऊंट ऑफ पॉलिसी दिलेली आहे. पॉलिसीची अमाऊंट 4 लाख रुपये. बघा आता जो पिरियड आपण मेन्शन करतो शॉर्ट सेल्स काढताना तो कसा घ्यायचा तर आपल्याला आग लागल्याची तारीख दिलेली आहे 30 एप्रिल 2014 आणि इंडेमिनिटी पिरियड 6 महिन्यांचा आहे. या प्रॉब्लेम मध्ये डिसलोकेशन पिरियड वगैरे सांगितलेला नाहीये. मग 30 एप्रिल पासून पुढे 6 महिने काउंट करायचे. 30 तारीख आहे एप्रिलची, मग एप्रिल महिना काउंट होणार नाही. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. मग ऑक्टोबरची लास्ट डेट म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत आपण ही डेट टाकणार आहोत. म्हणजे आपली डेट एकतर 1 मे पासून तर 31 ऑक्टोबर पर्यंत अशी डेट आपण टाकणार आहोत. पहिल्या कॅल्क्युलेशनला शॉर्ट सेल्स काढताना जी तारीख आपल्याला मेन्शन करायची आहे करस्पॉन्डिंग पिरियडची आणि डिसलोकेशन पिरियडची ती आपण 1 मे पासून तर 31 ऑक्टोबर पर्यंत दाखवणार आहोत. कारण की आग लागल्याची तारीख आहे 30 एप्रिल. मग 30 एप्रिल पासून पुढे 6 महिने आपण काउंट केले ते ऑक्टोबर पर्यंत येतात. म्हणून तारीख टाकताना आपण 1 मे ते 31 ऑक्टोबर अशी तारीख टाकणार आहोत. 2013 ची एक आणि 2014
14ची 1 त्यावरून आपण आपलं फर्स्ट कॅल्क्युलेशन करणार आहोत. सेकंड कॅल्क्युलेशनला आपण ग्रॉस प्रॉफिटचं रेट काढणार आहोत. त्यामध्ये आपण नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस आपल्याला 5 लाख रुपये दिलेले आहेत, ते 5 लाख रुपये घ्यायचे आणि ह्या 4 नंबरच्या इन्फॉर्मेशन मध्ये 31 डिसेंबर 2013 चे सेल्स दिलेले आहेत 12,50,000 रुपये, ते घ्यायचे. दोन्हींचं कॅल्क्युलेशन करून इंटू 100 करून जे उत्तर येईल तो असणार आहे आपला ग्रॉस प्रॉफिटचा रेट. त्यानंतर तिसऱ्या कॅल्क्युलेशन मध्ये नेहमीप्रमाणे ग्रॉस प्रॉफिट रेट गुणिले शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करणार आहोत आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर लॉस ऑफ प्रॉफिट जो येईल त्यामध्ये ह्या दोन नवीन इन्फॉर्मेशन आहे, एक्सपेन्सेस इन्कर्ड टू मिटिगेट लॉसेस ऍड करणार आहोत आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस लेस करणार आहोत. उत्तर जे येईल त्याला आपण ग्रॉस क्लेम म्हणणार आहोत. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे कव्हर कॅल्क्युलेट करणार आहे. कव्हर कॅल्क्युलेट करण्यासाठी 30 एप्रिल 14 चे सेल्स दिलेले आहेत 14 लाख रुपये, ते आपण घेणार आहोत आणि कव्हर काढल्यानंतर लास्टला पॉलिसीची अमाऊंट आहे त्यामुळे ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करून जे काही आपलं क्लेमचं उत्तर येईल इन्शुरन्स क्लेमचं ते कॅल्क्युलेट करणार आहोत. सर्वांचा प्रॉब्लेम लिहून झालेला असेल तर रेज हँड करा. आता आपण सोल्युशनला सुरुवात करू. फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या. फर्स्ट कॅल्क्युलेशन नेहमीप्रमाणे शॉर्ट सेल्सचं कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड 1 मे म्हणजे 1/5/2013 टू 31 ऑक्टोबर म्हणजे 31/10/2013. अमाऊंट आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 4,50,000 रुपये. बघा इथे आपल्याला अमाऊंट दिलेली आहे करस्पॉन्डिंग पिरियड मधली 4,50,000 रुपये, ती घेतली आणि त्यातून डिसलोकेशन पिरियड मधली 2 लाख रुपये अमाऊंट आपण मायनस करणार आहोत. लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड तारीख आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 1/5/2013 टू 31 ऑक्टोबर 2013, 2 लाख रुपये. वजाबाकी करून उत्तर आलेलं आहे आपलं शॉर्ट सेल्सचं 2,50,000, 2,50,000. सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड रुपीज 4,50,000 लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड रुपीज 2 लाख. कॅल्क्युलेशन करून आपलं फायनल आन्सर आलेलं आहे शॉर्ट सेल्सचं 2,50,000 रुपये. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करतो. त्यासाठी ग्रॉस प्रॉफिट रेटचा फॉर्म्युला लिहा. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट अधिक इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस छेद सेल्स गुणिले 100. कॅल्क्युलेशन करा. नेट प्रॉफिट आणि इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेसची अमाऊंट आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे बेरीज करून. या ठिकाणी पहा नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस आपल्याला दिलेले आहेत 5 लाख रुपये, म्हणून आपण डायरेक्ट 5 लाख घेतले आणि सेल्स 31 डिसेंबर 2013 ची ही तारीख आपण कशावरून ओळखली तर बरोबर नेट प्रॉफिटला पण 30 तारीख आहे 31 डिसेंबर 2013 आणि ह्या सेल्सला पण 30 तारीख आहे, म्हणून हे सेल्स घेणार आहोत 12,50,000 रुपये. बघा नेट प्रॉफिट 5 लाख छेद सेल्स 12,50,000 गुणिले 100. 0 0 कॅन्सल करा आणि कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर येते आपलं 40%. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू 40%. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू 40%. त्यानंतर तिसरं कॅल्क्युलेशन म्हणजे दोन्ही कॅल्क्युलेशनचा गुणाकार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपला फॉर्म्युला लिहा. लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी नेहमीप्रमाणे फॉर्म्युला लिहा.
फॉर्म्युला ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू शॉर्ट सेल्स, ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू शॉर्ट सेल्स. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. ग्रॉस प्रॉफिट रेट आलेला आपला 40% आणि शॉर्ट सेल्स आहेत 2,50,000 रुपये. 2,50,000 रुपये. कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर कॅल्क्युलेट करा. तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट आलेला असेल कॅल्क्युलेशन करून 2,50,000वर 40% म्हणजे 1,00,000 रुपये. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू शॉर्ट सेल्स 40% गुणिले 2,50,000 रुपये बरोबर 1,00,000 रुपये. आता जर आपल्याला एक्सपेन्सेस टू मिटिगेट लॉसेस आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस दिलेले नसते तर इथे आपलं कॅल्क्युलेशन संपलं असतं. परंतु ते दोन अमाऊंट दिलेले असल्यामुळे आपण पुढे कॅल्क्युलेशन करतोय. लॉस ऑफ प्रॉफिट 1,00,000 रुपये ऍड इन्क्रीज इन एक्सपेन्सेस 20,000, दोन्हींची बेरीज करून घ्या 1,20,000 लेस सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस 5,000 लेस करून जे उत्तर येईल त्याला म्हणायचं ग्रॉस क्लेम 1,15,000. लॉस ऑफ प्रॉफिट आपण आधी कॅल्क्युलेट करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये एक्सपेन्सेस जे इन्क्रीज झालेले आहेत ते ऍड केले, दोन्हींची बेरीज केली. सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस 5,000 रुपये त्यातून लेस केले आणि फायनल आन्सर आपलं ग्रॉस क्लेम आलेला आहे 1,15,000 रुपये. 1,15,000 रुपये. ही नवीन ऍडजस्टमेंट होती, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस ऍड केले आपण लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस आपण लेस केले. फायनल आन्सरला म्हटलं ग्रॉस क्लेम. त्यानंतर चौथी स्टेप आहे आपली कॅल्क्युलेशन ऑफ इन्शुरन्स कव्हर रिक्वायर. त्यासाठी फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू सेल्स 12 month एंडिंग टू द डेट ऑफ फायर. ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे 40% आणि असे सेल्स ज्याला आग लागल्याच्या तारखेला 12 महिने पूर्ण होतात ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले होते. 30 एप्रिल 14 चे सेल्स 14,00,000 रुपये. 14,00,000 रुपये. बघा इथे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सेल्स फॉर द इयर एंडेड 30 एप्रिल 2014 14,00,000 रुपये दिलेले होते. ते सेल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. 40% 14,00,000 वर कॅल्क्युलेट करा, ते आलेले आहेत 5,60,000. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर आपलं आलेलं आहे 5,60,000 आणि दिलेली पॉलिसीची अमाऊंट आहे 4,00,000. ज्या वेळेला इन्शुरन्स कव्हर पॉलिसीच्या अमाऊंट पेक्षा जास्त येतं त्यावेळेला आपण ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करतो. अदरवाईज आपण फक्त नोट देतो की लॉस ऑफ प्रॉफिट हाच क्लेम आहे म्हणून. पण कव्हर जास्त आलेला आहे त्यामुळे आपण 5वं कॅल्क्युलेशन करणार आहोत. 5वं कॅल्क्युलेशन आहे ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. पण त्यासाठी एक आधी वाक्य टाका. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर ₹5,60,000 इज मोर दॅन इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट ₹4,00,000. सो ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. सो इथे 3 टिंब द्या. सो ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. त्यानंतर सूत्र टाका. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू पॉलिसी अमाऊंट और सम इन्शुअर्ड अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इंटू लॉस ऑफ प्रॉफिट. पुढे म्हणा दॅट इज ग्रॉस क्लेम, कारण ह्या प्रॉब्लेम मध्ये ग्रॉस क्लेम आलेला आहे 1,15,000 रुपये. तो आपण इथे घेणार आहोत इन्स्टेड ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट आपण इथे घेणार नाहीये. सूत्रात किमती टाकू. पॉलिसी अमाऊंट आहे 4,00,000 रुपये. कव्हर रिक्वायर आपण जस्ट कॅल्क्युलेट केले चौथ्या स्टेप मध्ये 5,60,000 रुपये आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपण ग्रॉस क्लेम कॅल्क्युलेट केलेला आहे 1,15,000 रुपये. यांचं कॅल्क्युलेशन करायचं, 0 कॅन्सल करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन करून आपलं फायनल आन्सर आलेला आहे
82,143 रुपये. 82,143 रुपये. खालच्या ओळीवर परत म्हणा, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू ₹82,143. कुणाचं लिहायचं राहिलं असेल तर मी मागच्या स्लाइड पुन्हा शेअर करते. हा आपला प्रॉब्लेम आहे. त्यानंतर फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण शॉर्ट सेल्सचं केलेलं आहे. सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड 1 मे 2013 टू 31 ऑक्टोबर 2013 हा पिरियड आपण कॅल्क्युलेट केलाय. 30 एप्रिल पासून पुढे 6 महिने मोजले. 4,50,000 रुपये लिहिले. सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड तारीख टाकली आपण. इथे 14 करून घ्या, 13 झालेली आहे, 14 करून घ्या. या ठिकाणी 14 करून घ्या. प्रिसिडिंग इयर 13 आहे आणि करंट इयर 14 आहे. लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड 1 मे 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 2 लाख रुपये. वजाबाकी करून आपलं शॉर्ट सेल्सचा आन्सर आलेला आहे 2,50,000 रुपये. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट केला, फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या, कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं. नेट प्रॉफिट आणि इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस 5 लाख होते. सेल्स 12,50,000 गुणिले 100 40% फायनल आन्सर आलं. त्यानंतर लॉस ऑफ प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन केलं, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक्सपेन्सेस इन्कर्ड टू मिटिगेट लॉसेस आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस दिलेले होते. म्हणून लॉस ऑफ प्रॉफिट आपल्याला ग्रॉस प्रॉफिट इंटू शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करून 1 लाख रुपये. त्यामध्ये आपण एक्सपेन्सेस ऍड केले आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस लेस केले आणि फायनल आन्सर आलं आपलं ग्रॉस क्लेम फायनल आन्सर. त्यानंतर इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट केलेले आहेत. ग्रॉस प्रॉफिट रेट गुणिले सेल्स 12 मंथ एंडिंग टू द डेट ऑफ फायर, ग्रॉस प्रॉफिट 40% आणि आग लागल्याच्या तारखेला ज्याला 12 महिने पूर्ण होतात असे सेल्स 14 लाख रुपये. कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर आलं कव्हरचं 5,60,000. आणि लास्ट कॅल्क्युलेशन ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज, त्यासाठी एक वाक्य टाकलं, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर ₹5,60,000 इज मोर दॅन insurance policy amount ₹4 lakh. So application of average clause formula लिहिला, policy amount or sum insured upon insurance cover required into loss of profit that is gross claim. 4 लाख छेद 5,60,000 गुणिले ग्रॉस क्लेम 1,15,000 कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर आलं आपलं 82,143 रुपये. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू 82,143.